90 दिवसात मिळून आयुष्य बदलूया हा मी माझा प्रवास चालू केलेला आहे आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये जे मी शिकत आहे ते तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा आज 4था दिवस आहे आणि आजचा विषय आहे सेल्फ डिस्कव्हरी, शोध स्वतःचा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हा व्हिडिओ संपताच एक वही आणि पेन घ्या. तुमचं वय काहीही असो, विचार करा की मी कोण आहे आणि लहानपणापासून आजवर मी काय केलं. मला जे आवडते ते केलं का समाज म्हणतो ते केलं का सारेजण करतात म्हणून मी पण तेच करतो. तुम्हाला काय आवडतं, लहानपणापासून आजपर्यंत केलेल्या चुका पहा, त्यापासून नाराज होऊ नका. शिकवण घ्या की आपण अगोदर काय चूक केली होती आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ती चूक पुन्हा करणार नाही. किंवा एखाद्या व्यक्तीने आपल्यासोबत कसा व्यवहार केला होता याचा राग न मानता आयुष्यामध्ये आपण स्वतः काय बदल घडवून आणायला पाहिजे याचा विचार करा. काळामध्ये आपण काय चुकलो यावर रडत बसण्यापेक्षा आपण त्यापासून काय शिकलो हे लक्षात ठेवा. स्वतःच्या आवडींना ओळखा. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं ह्या गोष्टीमुळे मला आनंद झाला किंवा ही गोष्ट मी केल्यावर मला आनंद होतो, त्या साऱ्या गोष्टी लिहून ठेवत जा. आणि तुमचं अस्तित्व ह्या त्याच गोष्टी आहे ज्या गोष्टींपासून तुम्हाला आनंद मिळतो. फक्त त्या गोष्टी असा नसाव्यात की त्या गोष्टी दुसऱ्यांना त्रास देतात. आणि जर तुम्ही आनंदी राहत असाल तुमच्या गोष्टींमुळे, तेही इतरांना त्रास न देता, ते यात जगाला काहीच घेणं देणं नसावं आणि तुम्हालाही त्या गोष्टी करण्यासाठी कोणाची भीती बाळगण्याची काहीही गरज नाही. स्वतःची इतरांसोबत तुलना करणे टाळा. आपण जेव्हा स्वतःची तुलना इतरांसोबत करतो तेव्हा आपला आत्मविश्वास कमी होतो. कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी, प्रत्येकाच्या गरजा, आवडी, आयुष्याचा उद्देश या साऱ्या गोष्टी वेगळ्या असतात. मग दुसऱ्यांशी तुलना करून आपण का नाराज राहायचं? आज तुम्ही आयुष्यात जिथं आहात, येणाऱ्या 5 वर्षामध्ये यापेक्षाही पुढे गेलात. आर्थिक दृष्टीने, शारीरिक दृष्टीने, वैचारिक दृष्टीने तुम्ही आयुष्यात जर काही कमावलं, आज जिथं आहात त्याच्यापेक्षा खूप चांगलं आयुष्य जगाल, तर समजायचं की तुम्ही प्रगती केली. जर तुम्ही दुसऱ्यांशी तुलना केली आणि ते आयुष्यात अगोदरच पुढे आहेत, पैशाने, शारीरिक दृष्टीने, विचारांनी त्यांच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर ही गोष्ट ही शक्य नसती. म्हणून स्पर्धा ही स्वतःशी ठेवा. आज जिथं आहात त्यापासून पुढं जाण्याची ठेवा, इतरांशी नाही. स्वतःतले चांगले गुण, कला, कौशल्य, विचार ओळखा आणि या आधुनिक जगामध्ये त्याचा वापर करून पैसा कमवा. आजकाल सोशल मीडियाचं जग आहे. लोक म्हणतात नोकऱ्या नाही आहेत, नोकऱ्या नाही आहेत. आहेत, सरकारीच नोकरी यावी तर नाही आहेत, कंपनीतच नोकरी यावी तर नाही आहेत. तुमच्याकडे कला, गुण असतील आणि सरकारीही आहेत, कंपनीतही आहेत. पहिलेही काळ तोच होता, आजही काळ तोच आहे. आपण म्हणतो स्पर्धा परीक्षामध्ये आज लाखो विद्यार्थी असतात, पण खरंच ते लाख विद्यार्थी तेवढी मेहनत, तेवढे कष्ट घेतात का? नाही घेत. 80% विद्यार्थी तर फक्त परीक्षा द्यायची म्हणून परीक्षा देत असतात आणि त्यातले फक्त 20% विद्यार्थी असे असतात की ज्यांना खरंच मेहनत घेऊन, अभ्यास करून, परिस्थितीवर मात करून त्यांनी परीक्षा ही लिहिलेली असती आणि बाकीचे 80% असेच म्हणत असतात की नाही आम्ही पण खूप मेहनत केली. त्यांचं त्यांच्या मनाला माहिती असतं की कोणी किती अभ्यास केला, किती नाही. तसंच प्रायव्हेट क्षेत्रातही आहे. आजच्या काळामध्ये इंजिनिअरिंग, IT मध्ये भरपूर कम्प्युटरचे कोर्सेस केलेल्या सर्टिफाईड विद्यार्थी असतात. परंतु या विद्यार्थ्यांमध्ये खरंच किती लोक आहेत ज्यांच्याकडे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानासोबत कम्युनिकेशनची जोड आहे जी इंटरव्ह्यू क्रॅक करण्यासाठी लागतो. आणि जर एखादी गोष्ट आपल्या क्षेत्रासाठी लागत असेल तर ती आपल्याला आत्मसात करायलाच हवी, काळासोबत चालायलाच हवं. पण हे खूप कमी लोक करतात. पहिले पण स्पर्धा तेवढीच होती, आजही तीच आहे, परंतु आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि आज तर पहिलेपेक्षा जास्त संधी आहेत पैसा कमवण्याच्या. मी प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते की सोशल मीडियाचा वापर करा. सोशल मीडियाचा वापर म्हणजे फक्त यूट्यूबवर नाही. तुम्हाला कोणताही कलागुण येत असेल, अगदी छोटीशी गोष्ट, गृहिणींना सांगते, तुम्हाला शिवणकाम येत असेल, स्वयंपाक येत असेल, याचं उदाहरण देते. तुम्ही नुसतं शिवणकाम करू नका, तर इंस्टाग्राम, फेसबुक असे अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जे शिवलात ते दाखवा. तुम्हाला ग्राहक मिळेल आणि तुमचं या सोशल मीडियाच्या माध्यमातून घरी बसून प्रसार होईल.
आणि तुम्ही 4 पैसे अजून जास्त कमवसाल. तुम्ही क्लासेस सुरू करा, यूट्यूबवरती चॅनल करा, त्यात क्लासेस दाखवा. तुम्हाला जे जे येतं, स्वयंपाक, तुम्ही साधा जर एखाद्या गृहिणीला आईला उत्तम स्वयंपाक येत असेल तर आज बाजारामध्ये सारं भेसळयुक्त मिळत आहे. तुपापासून, लोणच्यांपासून, चटण्यापर्यंत, आणि पारंपरिक आणि विदाऊट भेसळयुक्त असं काहीच नाही. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करा की या सोशल मीडियाच्या माध्यमातून छोटासा मसालासुद्धा काही काही गृहिण्या, आजी, आई खूप छान स्वयंपाक बनवतात. त्याचं रूपांतर तुम्ही व्यवसायात केलं आणि या सोशल मीडियाचं माध्यमाला नुसतं सबस्क्रायबर नाही तर ग्राहक म्हणून जरी पाहिलं तर तुम्ही येणाऱ्या काळात भविष्यामध्ये खूप मोठा व्यावसायिकसुद्धा होऊ शकता. तुमचा दृष्टिकोन तसा हवा. हे तर झालं एक उदाहरण. येणाऱ्या भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही काय काय करू शकता, छोट्याशा गोष्टीला मोठं रूपांतर कसं करून जगू शकता हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु माझं हेच म्हणणं आहे की या सोशल मीडियाला नुसतं स्क्रोल न करता यापासून खूप काही शिका आणि आयुष्यात खूप काही मिळवा. क्षेत्र कोणतंही असो, त्यात जर तुम्ही उत्तम कामगिरी केली तर तुम्हाला या काळामध्ये पैसा पहिलेच्या काळापेक्षा लवकर मिळू शकतो. भीतीला सामोरे जा. जेव्हा मी पहिला व्हिडिओ बनवला होता त्यावेळी माझा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आज जेवढा व्यवस्थित आहे तेवढा व्यवस्थित बिलकुल नाही. कोणतीही गोष्ट आपण जेव्हा करायला सुरुवात करतो ती परिपूर्ण नसती. आपण करतच गोष्ट शिकत असतो. कदाचित येणाऱ्या काळामध्ये मी यापेक्षाही चांगला व्हिडिओ बनवू शकेल, परंतु मला आताच परफेक्शन नाही आहे. मी जेव्हा परफेक्ट होईल तेव्हाच व्हिडिओ बनवेल असा मी विचार केला नाही. चुकलं तर चुकलं, काही लोक हसतील, कमेंटही करतील, म्हणतील या स्त्रीला बोलताही येत नाही आणि यूट्यूबच्या व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आहे. हरकत नाही. माझे जे विचार आहेत मला जगासमोर मांडायची इच्छा होती, त्यापासून 4 पैसे कमवायची इच्छा होती आणि मी तो प्रवास सुरू केलेला आहे. नाही म्हणण्याची ताकद शिका. जर एखादा तास तुमच्याकडे असेल आणि तो तुम्ही स्वतःसाठी काही शिकण्यासाठी घालू इच्छित असाल आणि दुसरी कोणी व्यक्ती आले तर नाही म्हणायला शिका. कारण आपण सर्वांना खुश ठेवण्याच्या नादामध्ये स्वतःलाच काही करायचं, वेळ द्यायचं हे राहून जातं. तर तुम्ही नाही म्हणलात तर एकदा कुणालाही राग येईल, तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण तुम्हाला स्वतःसाठी जर काही करायचं असेल तर तुम्हाला नाही म्हणणं हे शिकता आलंच पाहिजे. सर्वांना हो म्हणण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. स्वतःशी प्रामाणिक राहा. पण आपल्या मतांवर प्रामाणिक आणि ठाम राहायला शिका. तुम्ही एखादी गोष्ट शिकण्यासाठी किंवा काही करण्यासाठी सुरुवात केली तर आपल्या समाजातील अवतीभोवतीचे वेगवेगळे लोक तुम्हाला कुणी चांगलं बोलेल, कुणी वाईट बोलेल, पण तुम्हाला समजलं पाहिजे की आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. काही ना काहीतरी लोकही म्हणतच राहणार जोपर्यंत तुमचं ते कार्य पूर्ण होणार नाही. तर स्वतःचा आत्मविश्वास स्वतःवर ठेवा आणि आपलं कार्य सतत करत राहा. स्वतःवर प्रेम करा. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम करसाल तेव्हा जगही तुमच्यावर प्रेम करेल. तुम्ही स्वतःला जेवढी किंमत देसाल तेव्हा लोक तुम्हाला किंमत देतील. रोज एक छोटीशी नवीन गोष्ट शिका जी तुमच्या ध्येयाकडे तुम्हाला नेणार आहे. दररोज एक गोष्ट शिकणे म्हणजे आपलं स्वतःचं आयुष्य उत्तम बनवणे. यापेक्षा मोठी गोष्ट या जगामध्ये काहीच नाही की तुम्ही दररोज स्वतःसाठी आयुष्यात पुढे जाण्यासाठी छोटी का असेना एक गोष्ट शिकता. ज्ञान हे आत्मओळखीचं सर्वात मोठं साधन आहे. त्यामुळे आजपासून दररोज छोटी का असेना एक गोष्ट नक्कीच शिका. स्वतःला ओळखलं की प्रत्येक दिवस एक नवीन अध्याय बनतो. मी तर माझा हा सेल्फ डिस्कव्हरीचा प्रवास सुरू केला आहे आणि जर तुम्ही हा प्रवास माझ्यासोबत सुरू केला असेल तर माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर. चॅनलला लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. धन्यवाद.